बाई माझी बबडी किती हुशार आहे ना परम आमचा. स्टार्टिंगलाच बरोबर नमस्कार करतो. हो आज कोणाचा बर्थडे पमा? माईच्या घरी जायचंय. समू दीदीचा बर्थडे. त्यांना म्हण आज त्यांना सांग समू दीदीचा बर्थडे. तिला सगळ्यांनी हॅपी बर्थडे बोला. तू बोल समू दीदीला बोल मोबाईल मध्ये बोल समू दीदी हॅपी बर्थडे. चला आज आहे समूचा बर्थडे. आम्हाला अजून तिकडेही जायचं आहे. लवकर आवरलं मी आज काम थोडं. म्हटलं थोडा वेळ आराम करू आणि मग जाऊ तिच्या घरी. जायचं ना बेटा परम? आपल्याला जायचं ना माईच्या घरी. कुठे जायचं? कोणाचा बर्थडे आज? शमू दीदीचा. चला आता पुढचा ब्लॉग तुम्हाला तिच्या घरून दिसेल की आम्ही आज बर्थडेचं काय काय करतो. आता वाजले 4:30. आम्ही आलोय माईच्या घरी. आता आहे समूचा बर्थडे त्यामुळे आता करतोय आम्ही स्वयंपाक. माई तर लागली पण स्वयंपाकाला. आता पहिले आम्ही चहा घेणार आहे. मस्तपैकी चहा घेऊ फ्रेश होऊ आणि मग स्वयंपाकाला लागू. आणि आजचा मेनू काय ते तुम्हाला समजेल लवकरच. शिवड्याला ब्लॉग केलाय. शिवड्याला एकदम खतरनाक रील आहे आज माझ्या इंस्टाग्रामवर येणार आहे. शिवड्याची रील का रे शिवाय काय केलं मामाने? सरप्राईज आहे सगळ्यांना. ये बा माझा परम कसा लपतोय बा मामाच्या मागे. काय रे ए मामाचा गोचिड. तुम्ही सगळे त्या मामाला चिटकून बसले का ग? आणि इकडे आहे मोठी मॅडम आमची जी मामापासून लांब बसते. हे पाय गोचिड. परम इकडे बघ ना का बरं लपतोय? परम तू का बरं लपतोय? बघ परम कसा लपतोय पाय. ये बाय कशी मस्ती करतोय परम. कोण मस्ती करतोय परम? ओ बापरे ओ बापरे. ते पाय ते पाय कशी मस्ती आली बघ या परमला. ते पाय कोणाला मारतोय तू? मामांना. मामा बिझी आहे मोबाईल मध्ये. मामा काय करताय? हो का. इथे आमचं बर्थडेची डेकोरेशनची तयारी सुरू झालेली होती. त्यात आमचा डेकोरेशन करणारा हा पोरांचा मामाच असतो नेहमी पुढे पुढे. हे पाहिजे बर्थडे गर्ल ती सुद्धा बिचारी डेकोरेशन करू लागत होती. फुगे फुगवत होती मामाकडे देत होती. सगळेच कामाला लागलेले होते तिच्या मामीपासून तर मम्मीपासून. इकडे भाऊ तिकडे पप्पा आम्ही सगळे मिळून डेकोरेशन करत होतो. पण सगळ्यात पुढे असतो तो तिचा मामाच. मामा काही कामानिमित्त बाहेर गेला. मग मामा गेल्यावर उरते मामी. मग मामीचं चाललं होतं डेकोरेशन करायचं. पोरं फुगे वगैरे फुगवून देत होते. आणि नंतर आले शिवायचे पप्पा. तेच कस काय मागे राहतील ना डेकोरेशन करण्यासाठी. मग ते करत होते. त्यांच्याकडनं काय तो फुगा लागला नाही. त्याच्यानंतर ते पुन्हा आलं त्यांच्या मामाकडे. आणि मग नंतर असंच आमचं डेकोरेशन चालू होतं. हे बघा आमची बर्थडे गर्ल फायनली रेडी झाली. कशी दिसते आमची समू. अजून इकडे अर्ध डेकोरेशन बाकी आहे. आपले हे इव्हेंट मॅनेजमेंट आहे यांचं. यांचं मटेरियल थोडं कमी पडलंय त्यामुळे इकडून एक लाईन बाकी आहे. ती आली की तुम्हाला फायनल डेकोरेशन बघायला मिळेल. लवकर भेटेल का हो सर? ठीक आहे चला भेटू मग आपण बर्थडे गर्लला थोड्याच वेळात. हे आमची इव्हेंट मॅनेजमेंट आहे. असं उलट डोकं कोणाकडे आहे का बरं? हे बघा जो टिपो आहे त्याच्यावर बसायला लावतोय. आओ सर
ओ सर, असं कधी कोणी केक कटिंग केली असेल का? हा, आणि समू थांब शिवाय, समू मांडी घालून बसावं लागेल का बेटा आता? नाही रे, ते कसं दिसतंय काही बी यार ट्राय करतोय. ये पाय आमची इव्हेंट मॅनेजमेंट, ये पा आपलं ब्लूटूथ झालंय. ये पा हे इव्हेंट मॅनेजमेंट वाले पा. एवढे हुशार मॅनेजमेंटचे लोक आम्ही कधीच पाहिलेले नव्हते का सर? एवढे हुशार होते ना तुम्ही. हे बघा आता कधी बरोबर झालंय पा. आणि आपले इव्हेंट मॅनेजमेंट काय म्हणतं? काय म्हणत होते तुमच्या मॅनेजमेंटचे? काय म्हणत होते? येड झाले क्रॅक. तो परमचा एवढा डान्स चालू होता, इतकं बघून कौतुक वाटायचं. म्हंटल बाई एवढं पलम कशा डान्स करतो. परम डान्स करतो का बेटा इथे? कोणतं गाणं होतं? त्याच्या हात वलकलून नाचत होतं. अगं बाई असं तेव्हा परम किती छान डान्स करत होता. नंतर डेकोरेशन झालं बड्डेचं. त्यानंतर सगळे मुलं जमा झाले होते आजूबाजूचे. त्यांना बघून माझा परम खूप खुश होत होता आणि त्याचा डान्स काही संपत नव्हता. बघू शकता तुम्ही ते पण किती हॅपी होता तो, नुसता डान्स. का रे परम, काय करत होता मग तू इथे? काय करत होता? डान्स करत होता. त्यांना म्हणतो मला डान्स आवडला तर नक्की कमेंट करा. माझा डान्स आवडला का? इथे परमचं फेवरेट सॉन्ग लागलं, त्यामुळे परमला एवढा इंटरेस्ट आला पुन्हा नाचायला. ते बघा लगेच डान्सची स्टेप बदलली. हो ना पमा? कसं आज की रात मजा, कसं नाचत होता तू? परमला हे गाणं खूप आवडतं. हा इकडे नाचतोय त्या कशी स्टेप चेंज केली तू लगेच डान्सची. हो ना? इथे तिचा बर्थडे सुरू झालेला. आम्ही तिला ऑक्शन करत होतो. सगळ्यात पहिले केलं तिच्या मम्मीने तिचं ऑक्शन. मम्मी तर खूपच काळजी घेते. मम्मी झालं, मम्मी नंतर तिच्या आजी होत्या की ज्या ऑक्शन करत होत्या. आजी अशाच प्रकारे तिच्या दुसऱ्या आजी, मग दीदी, मामी सगळ्यांनी मिळून तिचं खूप सारं ऑक्शन केलं. सगळ्यांनी तिला आशीर्वाद दिले. तिकडे मामा मामीची तर बडबड काही संपतच नव्हती. त्यांचं काय चाललेलं होतं काय माहिती. नंतर मामीने पण ऑक्शन केलं आणि असंच बर्थडेला सुरुवात झाली. आणि फोटोग्राफर म्हणून तर तिचे काका हे उभेच होते. फोटोग्राफरचं काम नेहमी काकाच करतात. तिच्या दीदीने पण तिचं मस्त ऑक्शन केलं. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता माझा परम इतका एन्जॉय करत होता मुलांमध्ये. त्याला खूप आवडत होतं एवढे सारे मुलांमध्ये बसायला. तो सारखा त्या मुलांमध्ये जाऊनच बसायचा आणि एन्जॉय करायचा. आम्हाला खूप कौतुक वाटत होतं की तो सगळ्यांना सोडून मुलांमध्ये जात होता. हे खूपच आम्हाला आवडलं. किती भारी माझा परम. हो ना पमा?
नाही ती तर खाली होते बर्थडे गर्ल समूहचे खाली सगळे फ्रेंड्स की ते तिला गिफ्ट घेऊन आलेले तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी. त्या सर्वांनी गर्दी केली. आजचं बड्डे स्पेशल मेन्यू आहे मस्तपैकी व्हेज पुलाव, पुरी, छोलेची भाजी, बटाटे, श्रीखंड आणि फरसाण. फरसाण याच्यासाठी की आम्हाला नेहमी जेवताना काही ना काही लागतंच म्हणून. आज होता समूचा बड्डे जो आम्ही खूप छान सेलिब्रेट केला आणि नक्की तुम्ही कमेंट करा की तुम्हाला समूचा बड्डे कसा वाटला. समूला हॅपी बड्डे म्हण शिवाय. हॅपी बड्डे समू. थँक्यू. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हो. आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बोल समू कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय करे. गुड नाईट. गुड नाईट.